हॅलो व्ह्यूअर्स, आपण पाहतो आहे चिकन बिर्याणी. सगळेच करतात चिकन बिर्याणी. त्यात नवीन काय आहे ते पण प्रत्येकाची काही ना काही वेगळी पद्धत असते. तर असा बेत काही नव्हता, तर माझ्या मिस्टरांचा वाढदिवस होता. मग चिकन होतं मॅरिनेट केलं, म्हटलं चला चिकन बिर्याणी करावी. आणि मग भात 2 वाट्या बासमती तांदूळ मी धुवून ठेवला होता, तो 70% शिजवून घेतला. आता कांदा टोमॅटो परतून घेतला आहे आणि त्यामध्ये चिकन मसाला टाकला. आणि माझ्याकडे चिकन बिर्याणी मसाला नव्हता, म्हणून व्हेज बिर्याणी मसाला घेतला. ते छान वास येतो, मस्त सुगंध आहे. तर मी आता कांदा टोमॅटो परतून त्याच्यामध्ये चिकन मसाला आणि व्हेज बिर्याणी मसाला असं टाकला आहे. छान परतून मिक्स करून घेऊया. त्यामुळे आता मी स्फूर्तीचं दही टाकत आहे. खूप छान असतं स्फूर्तीचं दही त्यात टाकून परतून घ्यायचं. गॅस मी बारीक केला आहे. तर तुम्ही म्हणाल की दही खराब होतं, गॅस अगदी मंद केला आहे. आणि तो मिक्स करून घ्यायचं, परतणार नाही. लगेच त्याच्यामध्ये आता मॅरिनेट केलेलं चिकन टाकायचं. मी चिकन आदल्या दिवशी मॅरिनेट करून ठेवलं होतं. नेहमी आपले जे मसाला टाकून तिखट, मीठ, आलं लसूण पेस्ट, गरम मसाला, चिकन मसाला लावून मॅरिनेट केलेलं चिकन होतं, ते मी टाकलं आहे. छान दोन्हीचं परतून घेऊया. परतून झालं तर त्याचं गरम पाणी टाकायचं, गार पाणी अजिबात टाकायचं नाही. आणि 2 शिट्ट्या होऊन शिजवून घ्यायचं, कारण आपल्याला खूप गाळ शिजलेलं नको आहे. तर 2 शिट्ट्या होऊन झालं की बंद करायचं. आता मी कांदा 4 कांदे मी मोठे चिरून उभे चिरून ब्राऊन करून घेतले आहेत. त्यात पेपरवर घालून घ्या, म्हणजे एक्स्ट्राचं तेल निघून जातं. तर चिकन शिजलं का बघूया. 2 शिट्ट्या झाल्या, तर चिकन शिजले. म्हणजे 70% खूप गाळ नकोच आहे तसंही. तर आत्ता पातळ वाटतं रस्ता, पण एक थोडं गार झालं की त्याचा थोडासा दाटपणा येतो रस्त्याला. तर मी थोडं गार होऊन घेणार आहे. मग त्याच्यानंतर आपण भाताचे लेअर करायचे. मी एकच करणार आहे, खालती भात, मध्ये चिकन आणि वरती भात असं करणार आहे. कसंही लेअर करू शकतो. चिकन बऱ्यापैकी छान शिजलेलं आहे. आधी मॅरिनेट केलं की कसं चिकन शिजायला वेळ लागत नाही, लवकर शिजतं आणि चवही छान लागते. तर मी नेहमी असंच करून ठेवते. आपला भातही तयार आहे. छान कांदा तळलेला, चिकन, काजूचे तुकडे केलेले आहेत आणि केशराचं पाणी आहे. केशर थोडं कोमट पाण्यात भिजवलं, मस्त छान रंग येतो केशराचा. आता कांदा तळून उरलेलं तेल आहे, तेच मी बिर्याणीच्या लेअर करण्यासाठी वापरत आहे. थोडं खालती तेल टाकलं आहे, म्हणजे भात लागणार नाही तळाला. असं पसरून घेऊया सगळीकडे व्यवस्थित. छान पसरून घ्यायचं. तेलही वाया जात नाही आणि चवही छान लागते. आता त्यावरती भात पसरून घेऊया. जो भात आहे तो हाफ करून ठेवला आहे मी. अर्धा भात खालती आणि अर्धा भात टॉपवरती असं करायचं आहे. आणि मधल्या ह्याच्यात चिकन. तर भात पसरून घेऊया. डायरेक्ट कढईतच करत आहे. जाडबुडाची कढई घेतली, त्यामुळे खाली तवा वगैरे ठेवायची गरज नाही. आता भात त्याच्यावरती थोडं केशराचं पाणी टाकू, छान रंग येतो. तर भात पसरून झाला आहे, तर चिकन टाकूया. जवळजवळ सगळं चिकन वापरलं आहे मी ह्याच्यामध्ये. थोडंसं रस्सा बाजूला ठेवलं आहे, लागलं तर भात बिर्याणीबरोबर खायला. बाकी सगळं चिकन मी ह्याच्यात वापरलं आहे. चिकनला पण छान रंग आला आहे, मस्त छान शिजलं आहे व्यवस्थित, हवं तेवढंच. असा थोडा रस्ता पण त्यात कढी पण टाकायची, म्हणजे कोरडा होत नाही भात. अगदी खूप पातळ असा पण नको, मस्त ग्रेव्हीसारखा पाहिजे, असं दाटसर. तर तळलेला भरपूर कांदा, आणि त्याची चव मेन असते बिर्याणीमध्ये. कोथिंबीर, कांदा सगळं असं मी एकत्र करून ठेवलं घालायला. कोथिंबीर दांडे असेल तर पण घ्यायचे, ते छान टेस्ट लागते. ते भात शिजताना पण घालावं. चिकनमध्ये पण घालते मी बारीक वाटून, मस्त रंग येतो चिकनला. थोडे काजूचे तुकडे. आता परत आपण वरती उरलेला सगळा भात घालूया. असं व्यवस्थित एकसारखा पसरून घ्यायचा.
कांद्याचं लेअर करायचं, वरनं ड्रायफ्रूट्स, काजू बदाम जे काय ते, आणि केशराचं पाणी असं घालायचं. थोडी तयारी असली की चिकन बिर्याणी पटापट होते, काहीच वेळ लागत नाही. कांदा समजा आदल्या दिवशी ते तळून ठेवला, चिकन मॅरिनेट करून ठेवायचं, आणि मग दुसऱ्या दिवशी म्हणजे कसं तळायचं काम कमी होतं, कांदा तळायचं, आणि चिकन मॅरिनेट केलेलं असलं की लवकर शिजतं पण, तर तेवढा पण वेळ वाचतो आणि चव पण चांगली लागते चिकनची. तर आता आपले सगळे लेअर करून झाले आहेत. तर तळून उरलेलं तेल वरनं मी टाकलं आहे, तूपही टाकू शकता, साजूक तूप. आता गॅस बंद करून बिर्याणी होऊन द्यायची. तसं शिजलेलंच ते सगळं. बारीक गॅस करायचा. तर जर पातळ असेल तुमचं याचं बॉटम कढईचं, तर तव्यावरती ठेवलं तरी चालेल. तर झालेली आहे बिर्याणी. 15-20 मिनटं छान दणदणीत वाफ दिलेली आहे. बघूया, मस्त वास येतो आहे. बिर्याणी मसाला आणि चिकनचा आणि केशराचं पाणी, कांदा सगळ्याचं मस्त छान, आणि बासमती तांदूळ मस्त झालेले आहे. तर मिस्टरांचा वाढदिवस होता म्हणून बिर्याणी केली होती, आणि गुलाबजाम केले होते, दहीवडा बाहेरून आणला होता, आणि केक, चॉकलेट केक असा मेनू ठेवला होता मी. गुलाबजाम मी चितळेंचं इन्स्टंट मिक्सपासून केले होते, आणि केकही बाहेरून आणला होता. छान मेनू झाला होता, मस्त. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. थँक्यू.